आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. आज 1 फेब्रुवारी, त्याचबरोबर माघ पौर्णिमा. नेहमीच आपल्या भारतभूमीला असे अनेक संत होऊन गेलेले आहेत, लाभलेले आहेत. जसे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ आहे, संत तुकाराम आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान नेते आहेत, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आहेत. अशा बऱ्याच लोकांनी आपला समाज घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे कितीतरी आपल्याला संत किंवा समाजसेवक यांची नावं सांगता येतात. त्याचपैकी आज आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत ते म्हणजे रोहिदास महाराज यांची आजची जयंती. नेहमीच माघ पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते, म्हणून आज आपण इथे उपस्थित आहात. तिथीनुसार पाहिल्यानंतर ही पौर्णिमेच्या वेळेलाच ही जयंती साजरी केली जाते. तुम्ही सर्वजण ग्रामस्थ, वेगवेगळे पदाधिकारी या जयंती उत्सवासाठी सर्वजण उपस्थित झालात. प्रथमतः मी तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हा छोट्याशा कार्यक्रमासाठी थोडस माहिती असावं, मला वाटते दत्ता सुद्धा आपल्याला माहित असावं. चर्मकार समाजाच्या वतीनं ही जी जयंती साजरी केली जाते, चर्मकार समाजानेच साजरी केली पाहिजे असं काही नाही. कारण ज्या समाजसेवकाने आपला भारत देश घडवला, तो भारत देश घडवताना जे समाजसेवक असतात ते सगळे आपलेच असतात. आणि म्हणून खर तर रोहिदास महाराजांची जयंती आपण साजरी करत असतो. रोहिदास महाराज यांचा जन्म सन 1450 मध्ये झाला. जे झाशी या ठिकाणी मांडूर या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. हा थोडासा त्यांच्या जन्मभूमीचाही परिचय असावा. खरं तर त्यांचं महान कार्य उत्तर प्रदेश मध्ये आहे. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये रोहिदास या नावाने ओळखलं जातं, बंगालमध्ये रोहिदास नावाने ओळखलं जातं, राजस्थानमध्ये रोहिदास नावाने ओळखलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये रविदास नावाने ओळखलं जातं. असे हे महान संत जे समाज कार्य घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या समाज कार्यामध्ये खरोखरच अत्यंत महान असं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्या झाशी शहरामध्ये खरं तर त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता चर्मकार, म्हणजेच चांभार या समाजामध्ये असल्यामुळे जे झाशीमध्ये जे येतात लोक त्यांची सेवा करणे आणि त्यांना प्रवचन करणे, आणि तोच वारसा महाराज रविदास यांनी सुद्धा सुरू केलेला होता आणि सेवा करण्याचं काम त्यांनी केलं. रोहिदास महाराज हे भजन कीर्तन याच्यातून अनेक अशा पद्धतीने समाज प्रबोधनाचं कार्य करत होते. खरं तर त्यांनी एकच मंत्र अवलंबला होता, न्याय, समता आणि बंधुता. आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडस प्रस्त कमी आहे, पण उत्तर प्रदेश मध्ये यांना अत्यंत मानणारा वर्ग आहे. कारण का, त्यांची कर्मभूमीच उत्तर प्रदेश मध्ये असल्यामुळे. तर या उत्तर प्रदेश मध्ये आपल्याला माहित असेल कदाचित आपले हिंदू धर्माचे रामायण आहे, महाभारत ही काही महान ग्रंथ आहेत. तसंच शीख बांधवांचा एक महान ग्रंथ आहे ग्रंथ साहिबा. या ग्रंथ साहिबामध्ये त्यांनी 42 कविता त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत या संत रोहिदास महाराजांच्या. म्हणजे रोहिदास महाराजांचं कार्य अत्यंत महान अशा पद्धतीचं आहे. फक्त झाले काय, आपल्या परिसरामध्ये थोडस कमी प्रस्त आहे, पण उत्तर प्रदेशमध्ये मगाशी सांगितलं प्रचंड मोठी अशी मंदिर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. असे हे रोहिदास महाराज. या रोहिदास महाराजांच्या बद्दल नेहमीच आपण एक काव्यपंक्ती किंवा काव्य एक ओळ आपण ऐकतो बा, मन चंगा तो कटवती मी गंगा. हे अत्यंत प्रसिद्ध अशा पद्धतीच्या त्यांच्या कविता सुद्धा आहेत. शेवटी उत्तर प्रदेश मध्ये चित्तोडगड या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला 1540 मध्ये. आणि असे हे महान कार्य करणारे रविदास, त्यांना ओळखलं जातं, रोहिदास महाराज असे ओळखलं जातं. अशा या महान समाजसेवकाची आज आपण जयंती साजरी करत आहोत. मी प्रथमतः या जयंती उत्सवासाठी उपस्थित असणाऱ्यापैकी सुद्धा आहेत, त्या सर्वांनाच या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आता या जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे ज्योत प्रज्वलन माननीय भागापा सोलनकर यांनी करावा असे मी त्यांना